আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। सिग्नल शाळेचा दीपोत्सव 2023 उत्साहात साजरा। इंजिनियर होणारी, PSIची परीक्षा देणारी, रोबोट बनविणारी, इस्रो भेटीसाठी निवड होणारी, स्केट करणारी अशी एक पिढी सिग्नल शाळेत गेल्या 8 वर्षात घडली। या जगावेगळ्या प्रयोगाचे आपण साक्षीदार आणि पाठीराखे आहोत। कौतुकाच्या पलीकडे जाऊन आपणच आपापली पाठ थोपटून घेण्यासारखे हे अभिमानास्पद यश आहे। हे यश साजरे करण्याकरता सिग्नल शाळा दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज, जुने ज्ञान साधना महाविद्यालय प्रांगण, मेंटल हॉस्पिटल रोड, ACC सोसायटी समोर, परबवाडी, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सिग्नल शाळेतील मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले। तसेच दिवाळीनिमित्त सिग्नल शाळेतील मुलांना संस्थेकडून नवीन कपडे व दिवाळी फराळ देण्यात आले। सदर प्रसंगी समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कारले, निखिल सुळे, भटू सावंत, आरती पवार व निमंत्रित मान्यवर तसेच सिग्नल शाळेतील मुलांचे पालकही यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कारले। समर्थ भारत संचालित सिग्नल शाळेचं हे 8वं वर्ष, 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दरवर्षी आम्ही दिवाळी सामाजिक पद्धतीने साजरी करतो। रस्त्यावर भिक्षेकरी असलेल्या मुलांच्या जीवनात एक दिशा निर्माण करून आम्ही त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलेलं आणि ती मुलं आता सर्वत्र स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत आणि ती आमच्या दृष्टीने खरी सामाजिक दिवाळी आहे आणि ते एक सिम्बॉलिक पद्धतीने साजरं करण्याकरता आता त्यांचं टॅलेंट दिसावं म्हणून आम्ही सगळ्या वेल विशर आणि सर्व विद्यार्थी यांचं असं एक संमेलन दिवाळीच्या निमित्ताने घडवून आणलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। दिवाळीपूर्वी ग्राहकांची झुंबड। दिवाळीच्या खरेदीसाठी ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। आकाशकंदीलपासून ते फटाके, कपडे, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे। जांभळी नाका ते स्टेशन, गोखले रोड, राम मारुती रोड हा सर्व परिसर गजबजलेला दिसला। तर दिवाळी खरेदीमुळे शहरात मुख्य रस्ते वाहतूक कोंडीत अडकले होते। ठाणे वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्यामुळे वाहनांपेक्षा बाजारात फक्त पादचाऱ्यांची गर्दी दिसून आली। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजे दिवाळीला सुरुवात झाली आहे। नागरिकांनी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली होती। अनेक प्रकारच्या पंत्या, चित्रे, आकाशकंदील, तयार किल्ले यापासून लहान मुलांचे ड्रेस, मोठ्यांचे कपडे, ज्वेलरी यासह अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत दाखल झाले आहेत। सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती, परंतु सायंकाळी 4 वाजल्यानंतर ही गर्दी प्रचंड वाढली। त्यामुळे उलाढाल देखील झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे मध्यवर्ती कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा संपन्न. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सदर दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचे उद्घाटन अशोक शिंगारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांच्या शुभ हस्ते व राणी भोसले माजी अधीक्षक ठाणे मध्यवर्ती कारागृह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिवाळी मेळावा निमित्त कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करून सर्व जनतेला सदरील वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. दीपावलीच्या मुहूर्तावर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवा उजळावा या अनुषंगाने या प्रयत्नाचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. आणि या प्रयत्नाला आपल्या मार्फत आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. तर मी आवाहन असं करू इच्छितो की सर्व जनतेनं या ठिकाणची जी प्रदर्शनं आहेत, की ज्या वस्तू आहेत, त्याला सढळ हाताने मदत करून, खरेदी करून त्यांना, त्या कैद्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी आपण आपलं जे काही सहाय्य आहे ते आपण करण्याचा आपण निश्चितपणाने प्रयत्न करूया. सदर दिवाळी मेळावा विक्रीकरिता बंद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाशकंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पंत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या ग्रहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर, पाट, चारचाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड तसेच शिवणकामातील विभागात जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादने, ओट्स, बिस्किट्स इत्यादी ठेवण्यात आलेले होते. ग्राहकांनी प्रदर्शन व विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.
आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. नवीन जलवाहिनी लाईनचे भूमिपूजन संपन्न. कृष्णनगर मानपाडा ठाणे येथे स्थानिक माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या प्रयत्नाने व ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने कृष्णानगर येथे 100 मिलीमीटर जलवाहिनीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे व भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी तसेच कार्यक्रमाचे आयोजक भाजपा उपाध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे तसेच कृष्णानगर रहिवासी संघ, श्रीकृष्ण बालमित्र मंडळ, कृष्णानगरचे सर्व रहिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जलवाहिनीमुळे सदर विभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असं यावेळी निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज कृष्णानगर या इकडे पाण्याच्या लाईनचं कनेक्शनची आज सुरुवात होते. आमच्या स्थानिक नगरसेविका स्नेहाताई आमरे, मुकेश मोकाशी या सगळ्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आज या इकडे बरेच वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न स्थानिक नागरिकांसाठी प्रलंबित होता तो सोडवला गेलेला आहे. दिवाळीनिमित्त एक चांगली भेट ही या इकडच्या स्थानिक रहिवाशांना भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेवकांच्या माध्यमाने, पुढाकाराने, ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने या इकडे भेटलेली आहे आणि एक लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं बरंच काही सांगून जातं. ब्युरो रिपोर्ट जनादेश.